मित्रो, देशात आणि जगभरातही अतिशय प्रसिद्ध कपड्यांचा ब्रँड अशी रेमंडची ख्याती आहे. हाताच्या बोटावर मोजणे इतकेच लोक असे सापडतील की जे रेमंडचे ड्रेस वापरत नसतील. आपल्या घरात कमीत कमी 1-2 शर्ट तरी रेमंडचे असतातच. लग्न, साखरपुडा, वाढदिवस यांसारख्या कार्यक्रमानिमित्त अनेक जण रेमंडचे ब्रँडेड शर्ट, पॅन्ट, ब्लेझर, जोधपुरी इत्यादी वापरत असतात. असा जगप्रसिद्ध ब्रँड म्हणजे रेमंडचं कापड. पण मित्रो, ही कंपनी एवढी मोठी कशी झाली? कंपनीच्या मालकाचं नाव काय? रेमंड वस्त्र उद्योग उभा करावा असं त्यांना का वाटलं? रेमंडची आता सद्यस्थिती काय आहे? रेमंडचा कौटुंबिक वाद काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रो, मी वैभव. आपण बघतोय करेक्ट कार्यक्रम. रेमंड कंपनीचे सर्वेसर्वा विजयपत सिंघानिया यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि कंपनीचं नाव मोठं केलं. कोणताही व्यवसाय करत असताना मेहनतीला पर्याय नसतो, मेहनतीला वेळेचं बंधन नसतं, तेव्हाच ब्रँड तयार होतात. सुखासुखी सहजासहजी ब्रँड कधीच तयार होत नसतो. मित्रो, एक मुद्दा असा आहे की 12,000 कोटी कंपनीचा मालक असणारे विजयपत सिंघानिया आज मात्र मनाचा ठाव घेणाऱ्या परिस्थितीत जीवन जगतात. विजयपत सिंघानिया यांच्यावर अशी वेळ का आली असेल ते तर जाणून घेऊया, पण त्या अगोदर रेमंड कंपनी आणि सिंघानिया कुटुंबाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. मित्रो, काही आडनाव म्हटलं की व्यवसायाच्या बाबतीत त्यांचा कोणी हात धरत नाही. अशाच नामवंत कुटुंबांपैकी सिंघानिया कुटुंब हे कुटुंब मूळ राजस्थानातील करसल गावचं आहे. सुरुवातीला व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी कानपूर येथे स्थलांतर केलं. देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी म्हणजे 1925 साली स्थापन झालेल्या रेमंड कंपनीची निर्मिती एका खास किस्स्याने झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील बहिणीच्या लग्नाचा ती वेळ ही रेमंड कंपनीच्या निर्मितीची टर्निंग पॉईंट ठरली. या लग्न समारंभासाठी बर्फ मागवला होता. तीव्र उष्णतेमुळे आणि अनेक पाहुणे आल्यामुळे वारंवार बर्फ मागवावा लागला. मित्रो, एखादा प्रोडक्ट जर ग्राहक सतत मागवत असेल तर कंपनीला आनंदच होतो. मात्र इथे थोडं वेगळं झालं. कंपनीचे मालक चिडले आणि म्हणाले, तुम्हाला एवढाच बर्फ लागतो ना, तर तुम्ही स्वतःची कंपनी उभी करा. आणि दुसऱ्याच दिवशी सिंघानिया कुटुंबियाने फॅक्टरी खरेदी केली आणि व्यवसायाला सुरुवात केली. हळूहळू त्यांचा व्यवसायाचा आलेख हा वाढतच गेला. 90च्या दशकात सिंघानिया कुटुंब हे महाराष्ट्रात आलं. तत्कालीन ठाण्यातील मिल सिंघानिया कुटुंबाने विकत घेतली. 1925च्या दशकात या मिलचं नाव होतं वाडिया मिल. 1940 मध्ये कैलासपत सिंघानिया यांनी या मिलचं नाव रेमंड मिल असं ठेवलं. या रेमंड मिलने इंग्रजी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी काही परदेशी मशिनी सुद्धा मागवल्या. याच दरम्यान भारत स्वातंत्र्य होण्याची चळवळ सुरू होती आणि 1947ला भारत स्वतंत्र झाला. तसा रेमंड कंपनीचा बिझनेसही वाढत गेला. मित्रो, 1958 मध्ये रेमंड कंपनीने पहिलं शोरूम देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात उभा केलं. हळूहळू देशात आणि परदेशात सुद्धा कंपनीचे शोरूम उभा केले. कंपनीची उलाढाल 12,000 कोटीपर्यंत पोहोचली. विजयपत सिंघानिया हे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अत्यंत हुशार व्यक्तिमत्व. 1986 मध्ये रेमंड कंपनीने प्रीमियम पार्क एव्हेन्यू लॉन्च केला. फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे कपडे लॉन्च करून त्यांनी आपली ख्याती जगभर पोहोचवली. 1990च्या दशकात परदेशात ओमानमध्ये पहिले शोरूम उभा केले. 1996 मध्ये सिंघानिया यांनी देशात हवाई चार्टर सेवा सुरू केली. अशा रीतीने कंपनीला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारे विजयपत सिंघानिया आज मात्र भाड्याच्या घरात राहतात. स्वतःच्या प्रायव्हेट जेटने जगभर फिरणारे व्यक्तिमत्व आज मात्र स्वतःकडे एक साधी चारचाकी सुद्धा नाही. त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांनी स्वतःच्या आईवडिलांना बेघर केलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विजयपत सिंघानिया यांनी या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. विजयपत सिंघानिया यांचं उतरतं वय असल्यामुळे त्यांनी रेमंड कंपनीचा सर्व मालकी हक्क 2015 सालीच त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्याकडे दिले. 2000 साली कंपनीच्या मालकी हक्कावरून जेव्हा घरात वाद झाला तेव्हा त्यांचा दुसरा मुलगा घर सोडून परदेशात निघून गेला. इथं असणाऱ्या मुलाला त्यांनी सर्व शेअर्स दिले. मुंबई येथील मलबार हिल भागात जेके हाऊस ही करोडोची संपत्ती आहे. सुरुवातीला ही प्रॉपर्टी 14 मजल्यांची होती. आता ही प्रॉपर्टी 37 मजल्यांची आहे. 4 अलिशान फ्लॅट याच प्रॉपर्टीमध्ये आहेत. 4ही फ्लॅटमध्ये सिंघानिया कुटुंबीय राहतात. मात्र एक दिवस अचानक गौतम सिंघानिया यांच्या डोक्यात आलं की या फ्लॅटचाही ताबा मला पाहिजे. मात्र विजयपत सिंघानिया यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. त्यावेळी विजयपत सिंघानिया यांनी गौतम सिंघानिया म्हणजे त्यांच्या मुलाने त्यांना घराबाहेर काढलं आणि 4ही फ्लॅट आपल्या नावावर करून घेतले. तेव्हापासून विजयपत सिंघानिया आणि त्यांची पत्नी या दक्षिण मुंबईतील एका सोसायटीमध्ये भाड्याने राहतात. त्यावेळी त्यांच्यासोबत एक कार आणि ड्रायव्हर होता. कालांतराने ते सुद्धा परत घेण्यात आलं.
एका मुलाखती दरम्यान ते असे म्हणाले, माझ्या दुसऱ्या एका वेगळ्या अकाउंटमध्ये काही पैसे शिल्लक होते, त्या पैशांवरती मी आता जगतोय, नाहीतर रस्त्यावर आलो असतो. माझा मुलगा भेटायला घरी येतो तेव्हा आईला भेटतो, पण माझ्याकडे साधं पाहत सुद्धा नाही. मित्रो, ही कहाणी आहे एकेकाळी 12,000 कोटी कंपनीचा उलाढाल करणाऱ्या मालकाची. त्यांनी पुस्तक लिहिले. त्या पुस्तकात त्यांनी एक सगळ्याच पालकांना सल्ला दिलाय. विजयपत सिंघानिया अँड इनकम्प्लीट लाईफ असं ते पुस्तक आहे. ते म्हणतात, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही जमवलेली रक्कम, घरदार कधी आपल्या मुलांना देऊ नका. आज माझी जी अवस्था आहे ती त्याचमुळे झालेली आहे. मित्रांनो, हा त्यांचा सल्ला तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. अशाच दर्जेदार नवनवीन व्हिडिओसाठी करेक्ट कार्यक्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद.